सर्वांना माझा नमस्कार. झेड पी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 शिवाजी महाराजांचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित असणारे TET परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न जे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. चला तर मग या ठिकाणी आपण पाहूया. शिवजन्मापूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रावर प्रामुख्याने कोणत्या 2 सुलतानांचे राज्य होते? पाहू शकतो आपण या ठिकाणी. उत्तर ब, निजामशाह व आदिलशाह. म्हणजेच अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या 2 सुलतानांनी महाराष्ट्र हा आपसात वाटून घेतला होता आणि त्या दोघांचे राज्य या महाराष्ट्रावर होते. पुढचा प्रश्न या ठिकाणी, ज्ञानेश्वरी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? अचूक उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहून ज्ञानाचे भांडार खुले केले. अशा प्रकारे या ठिकाणी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. पुढचा प्रश्न, ज्ञानबा तुकाराम हा जयघोष आजही कुठे ऐकू येतो? पहा, याचं उत्तर आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. पहा, वारीच्या वेळी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर ज्ञानबा तुकारामचा जयघोष या ठिकाणी आपण ऐकत असतो. समर्थ रामदासांनी भक्तीसाठी ठिकठिकाणी कोणाची मंदिरे उभारली? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की समर्थ रामदास हे हनुमानाचे भक्त होते आणि त्यांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली आणि शक्तीचा संदेश दिला. पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पहा, या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न, शहाजीराजांना निजामशहाने कोणत्या 2 परगण्यांची जहागिरी दिली होती? पाहू शकतो या ठिकाणी आपण. उत्तर आहे ब, पुणे व सुपे. शहाजीराजांच्या कर्तबगारीवर खुश होऊन निजामशहाने त्यांना ही जहागिरी बहाल केली होती. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था पुण्यात कोणी पाहिली? पहा, या ठिकाणी उत्तर आहे क, दादोजी कोंडदेव. शहाजीराजांच्या अनुपस्थितीत पुण्याच्या जहागिरीची चोख व्यवस्था आणि शिवरायांच्या शिक्षणाची जबाबदारी दादोजींनी पार पाडली होती. पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या देवालयात घेण्यात आली? आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपल्या निवडक मावळ्यासह शिवाजी महाराज लहान असताना त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. ते मंदिर होतं रायरेश्वराचं मंदिर. 1645मध्ये पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती. उत्तर आहे क. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण कोणत्या किल्ल्यावर बांधले? म्हणजे कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? तर तो आहे क, तोरणा किल्ला. तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधले, म्हणून याला तोरण बांधणे असं म्हणतात. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती बनली होती? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. मुरुंबदेवाच्या डोंगराची डागडुजी करून शिवरायांनी त्यांचं नाव राजगड असं ठेवलं आणि तीच स्वराज्याची पहिली राजधानी बनवण्यात आली होती. त्यानंतर पहा आता पुढचा प्रश्न, जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता? तर पाहू शकतो आपण. उत्तर आहे क, चंद्रराव हा किताब दिला होता. जावळीचे मोरे हे आदिलशहाचे जागीरदार होते आणि त्यांच्याकडे चंद्रराव हा किताब पिढ्यानपिढ्या होता. पुढचा प्रश्न आहे, विजापूर दरबारात शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा विडा कोणी उचलला होता? पहा, या ठिकाणी आपण उत्तर आहे याचं ब, अफजल खान. पुढचा प्रश्न आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण कोणामुळे रूढ झाली? तर पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो जीवा महाला. जीवा या नावातच या ठिकाणी उत्तर आहे. प्रतापगडाच्या भेटीमध्ये जेव्हा शिवाजी महाराजांवर सय्यद बंडाचा वार झाला तेव्हा तो वार आपल्या अंगावर घेऊन जीवा महालाने शिवरायांचे प्राण वाचवले होते, म्हणून होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण रूढ झाली. पुढचा प्रश्न, पन्हाळगडाचा वेढा कोणी घातला होता? तर पहा, या ठिकाणी याचं उत्तर आहे क, सिद्दी जोहर. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला चौफेर वेढा घालून शिवरायांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा प्रश्न आहे, बाजीप्रभू देशपांडे यांनी कोणती खिंड झुंजवली? पहा, या ठिकाणी उत्तर आहे घोडखिंड. आणि सिद्दी मसूदच्या सैन्याला रोखण्यासाठी बाजीप्रभू घोडखिंडीमध्येच धारातीर्थी पडले, म्हणूनच ती खिंड पुढे पावनखिंड या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शाहिस्तेखानाने पुण्यात कोठे मुक्काम ठोकला होता? त्याचं उत्तर आहे या ठिकाणी लाल महाल.
शाहिस्तेखानाने शिवरायांच्या बालपणच्या लाल महालातच आपला तळ ठोकला होता. पुढचा प्रश्न, आग्रा येथील कैदेतून निसटताना शिवरायांच्या जागी गादीवर कोण झोपले होते? याचं उत्तर आहे ब. हिरोजी फर्जंद. हिरोजी हा महाराजांचा वेश धारण करून त्या महाराजांच्या जागी गादीवर झोपले होते. त्यामुळेच शिवरायांना त्या कैदेतून निसटता आले. पुढचा प्रश्न आहे, पुरंदरचा तह कोणत्या 2 नेत्यामध्ये झाला होता? त्याचं उत्तर आहे शिवराय व जयसिंग. मिर्झाराजे जयसिंग आणि शिवराय यांच्यामध्ये 1665 पुरंदरचा तह झाला होता. गड आला पण सिंह गेला असे उद्गार शिवरायांनी कोणासाठी काढले? त्याचं उत्तर आहे क. तानाजी मालुसरे. कोंडाला किल्ला जिंकताना तानाजींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले म्हणून महाराजांनी हे भावपूर्ण उद्गार या ठिकाणी काढले. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर पहा या ठिकाणी आपण पाहू शकतो ब. उत्तर बरोबर आहे 1674. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.